आपण मरण्याआधी वेड लागून मरणार. विक्षिप्त फिरत असतील सगळे रस्त्यावर, वेडे, स्वतःचे कपडे फाडत. कदाचित पुढच्या 5-6 वर्षातच तो महाप्रलय येईल ज्यापासून आपण वाचण्याचा प्रयत्न करतोय. घरोघरी लोक एकमेकांना मारत असतील. जगाच्या लोकसंख्येचे 0.01% लोक जबाबदार आहेत या संपूर्ण ग्रहाला बर्बाद करण्यासाठी. आणि ही गोष्ट समोर आणली जात नाही. पण गुन्हेगार बनवलं जातंय सामान्य माणसाला. त्याला म्हटलं जातंय, बघ तू ना रिसायकलिंग कर, तू एक बल्ब कमी वापर. कारच्या ऐवजी ना तू एक काम कर, तू बसने जायला लाग, इलेक्ट्रिक वाहन वापर. का? कारण जे इलेक्ट्रिक वाहन बनवतात तेच सर्वात मोठे एमिटर आहेत. आज तुम्ही ज्याला सहारा वाळवंट म्हणता, माहितीये ते कधी काय होतं? ते एक समृद्ध हिरवगार घनदाट जंगल होतं. ही आहे क्लायमेट चेंजची अवकात. नमस्कार सर. आज मी उष्णतेबद्दल विचार करत होतो की उष्णता इतकी वाढली आहे की आपल्याला सत्राची वेळ 4:30ची 5:30 करावी लागली. याच्या व्यतिरिक्त या विषयाबद्दल मी जेव्हा आणखीन वाचन केलं तर असं दिसून आलं की जानेवारीपासून जेवढे महिने या वर्षात आतापर्यंत झालेत त्यांनी उष्णतेची सर्व रेकॉर्ड्स तोडलेले आहेत. आतापर्यंत जेवढी तापमानाची हायेस्ट रेकॉर्ड्स होती ती जानेवारीमध्ये तुटली आहेत, नंतर जानेवारीचं फेब्रुवारीत, आणि असं करत करत यावर्षी मे मध्ये सुद्धा जेवढे पण जुने रेकॉर्ड्स होते ती सर्व तुटली. तर अशा प्रकारची जी उष्णता आहे तर आपल्याला जो परिणाम आहे त्याचा तो आपल्याला भोगावा लागतोय. 2 मिनिट सुद्धा आपण बाहेर नाही उभं राहू शकत आहे. आणि या सगळ्यासोबत मी हे सुद्धा पाहतोय की भारतामध्ये एक असा मोठा वर्ग आहे की ज्या लोकांचं कामच असं आहे की त्यांना उन्हात उभं राहावं लागतं, बाहेर पडावं लागतं. तर या सगळ्यामध्ये मला हे समजत नाहीये की नेमकं आपण कुठल्या दिशेला चाललोय. अशा प्रकारचं तापमान, हवामान असे बदल नेमकं आपण कुठल्या दिशेला मास चाललोय. इन्सॅनिटी. आणि हे फक्त यावर्षीच नाही झालंय. जानेवारीपासून मे पर्यंत मागचे 11 महिने सर्वच्या सर्व इतिहासातील सर्वात 11 उष्ण महिन्यांपैकी होते. म्हणजे तुम्ही मागच्या ऑक्टोबरला घेतलं तरी तो आत्तापर्यंतचा हॉटेस्ट ऑक्टोबर होता. 5 नाही 11 महिने असे होते. आणि याचे जे मटेरियल ॲस्पेक्ट्स आहेत त्यावर तर आपण भरपूर बोलत असतो. पण याचा जो सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट आहे तो आता समोर येत आहे आणि त्यावर खूप कमी चर्चा होते. आणि ती अशी आहे की आपली जी शारीरिक व्यवस्था आहे ती एवढ्या तापमानासाठी विकसित झालेली नाही. उत्क्रांतीच्या संपूर्ण प्रक्रियेत मानव, इतर प्रजाती आणि जीवजंतू यांना कधीच एवढं तापमान झेलावं लागलं नाही. आणि हे जे तापमान आलं आहे ते आपल्या शरीराच्या मर्यादेच्या बाहेरचं आहे. त्यामुळे एवढंच नाही होणार की आपली कातडी जळेल. याने हे होईल की आपण मास इन्सॅनिटीच्या युगात प्रवेश करत आहोत. ह्युमन डिसिजन मेकिंग मध्ये घोळ होतोय. तुम्ही नीट विचार करू शकाल. त्याच्यासाठी सुद्धा जरुरी आहे की शरीराचं तापमान एका मर्यादेत राहील आणि शरीरावर जी हवा पडते, जे ऊन पडते त्याचंही तापमान एका सीमेत राहील. जेव्हा तापमान तिथून हटतं त्यावेळेस तुमची वैचारिक प्रक्रियासुद्धा बिघडून जाते, असंच जसं तुमचं पचनतंत्र बिघडून जातं. जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा बघितलं ना, जेवण वेगळ्या प्रकारे पचतं. आपण बोलतो सुद्धा की ग्रीष्मातलं वेगळं असतं जेवण आणि शिशिरातलं वेगळं असतं जेवण. आपण बोलतो सुद्धा. ज्याप्रमाणे पचनतंत्रावर तापमानाचा प्रभाव पडतो अगदी तसंच वैचारिक तंत्रावर सुद्धा, ज्यामध्ये भावनासुद्धा शामिल आहेत, त्यावर पण तापमानाचा प्रभाव पडतो. तुमचे विचार बदलतात टेम्परेचरमुळे. तुम्ही वेडे होतात. प्रत्येकजण वेडा होतोय. बिहारच्या कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये कुणीतरी एक अहवाल प्रसिद्ध केलाय की डॉग बाईट्समध्ये 6 पट वृद्धी झाली आहे मागच्या महिन्यातच. आणि हे जे कुत्रे चावतायत त्यांना रेबीज नाहीये, फक्त उष्णतेमुळे वेडे झाले आहेत. आणखी ऐका, असे प्राणी जे सहसा आक्रमक नसतात, जसे की गाय, जशी बकरी, ते प्रचंड आक्रमक होत आहेत. त्यांचं संपूर्ण वर्तन बदलत आहे. आणि हीच गोष्ट माणसांमध्ये दिसून येत आहे. माणसाचं वर्तनच बदलत चाललंय. माणूस काहीचा काही होत चाललाय. हा काही छोटा मोठा बदल नाही. असं नाही की तापमान
1-2 अंश वाढलंय आणि जर ते आता वाढलंय तर नंतर सगळं पूर्ववत होईल. तापमान 4 डिग्री 5 डिग्रीने वाढलेलं पाहायला मिळते आणि जितकी वाढ दिसते ती सातत्याने होते आणि पुढे ती आणखीन वाढेल. आता कालच कुणीतरी कम्युनिटीवर टाकलं होतं ना भोपाळमध्ये, ते एअर कंडिशन डिझाईन्डच नव्हतं. तेवढं टेम्परेचर झेलण्यासाठी ते फाटलं. त्याचप्रमाणे तुमचा मेंदू आहे ना, तो डिझाईन नाही एवढे टेम्परेचर झेलण्यासाठी. तर तो फाटणार तर नाही, पण त्याच्या आतले जे न्यूरल सर्किट्स आहेत ते सगळे उलटसुलट होत आहेत, कारण प्रत्येक गोष्ट टेम्परेचर डिपेंडंट असते. शेवटी आतला सगळा खेळ हा इलेक्ट्रिकल सर्किट्स आहे. इलेक्ट्रिकल केमिकल सर्किट्सच आहेत ना आतमध्ये सगळे. आणि जेवढे सर्किट्स आहेत ते सगळे टेम्परेचर डिपेंडंट असतात. तुम्ही पाहिलंय, तुम्हाला जेव्हा ताप येतो तेव्हा तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करता, पाहिलंय? त्याच पद्धतीने संपूर्ण मानवता, हा जो ताप आहे तो 1-2 माणसांना नाही, पूर्ण मानवतेला आहे. पूर्ण मानवतेच्या विचार करण्याची पद्धत बदलून जाईल आणि तसंच होईल जसं तुम्ही महाभारतात वाचता. श्रीकृष्णाच्या द्वारकेला काय झालं होतं? ग्रहयुद्ध. तिथे सगळ्यांनी एकमेकांना मारलं. आजचीच बातमी आहे की जगभरात सिव्हिल वॉर्स, ग्रहयुद्धांचा धोका प्रचंड प्रमाणात वाढलाय. कारण लोक ह्या संपूर्ण हवामान बदलामुळे वेडे होत आहेत आणि लोकांमध्ये सत्ताधारी सुद्धा आहेत. लोकांमध्ये तेही आहेत जे डिसिजन मेकर आहेत, ते पण वेडे होत आहेत. हे ऐकून तुम्हाला खूप विचित्र वाटेल, पण थोडा यावर विचार करा. तुम्ही बाजारात जातात, तुम्ही काय खरेदी करणार याचा निर्णय बदलत आहे. तुम्हाला कोणता रंग आवडतो याचा निर्णय बदलत आहे. तुम्ही कोणाशी मैत्री कराल किंवा नाही याचा निर्णय बदलत आहे. तुम्ही कोणाशी विवाह कराल किंवा नाही याचा निर्णय बदलत आहे. हवामान बदल तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकत आहे. आपण मास एक्स्टिंक्शन होण्यापासून मास इन्सॅनिटीच्या टप्प्यावर जाणार आहोत. मरणार नक्की आपण, पण असं नाही की फक्त उष्णतेने मरणार आहोत. आपण स्वतःच्या वेडेपणाने मरू. आपण मरण्याच्या आधी वेडे होऊन मरू. विक्षिप्त लोक सैरभैर फिरताना दिसतील. वेडे, स्वतःचे कपडे फाडत बिलकुल उन्हात रस्त्यावर फिरतील, थोडं अंतर चालतील आणि मग जळत्या रस्त्यावर कोसळून मृत्युमुखी पडतील. असा शेवट होईल मानवतेचा. हे सर्व प्राण्यांमध्ये दिसतंय, पक्ष्यांमध्ये दिसतंय. पक्ष्यांची वागणूक बदलली आहे, त्यांचं मेटिंग बिहेवियर बदललंय. जे थोडे शेतीच्या पार्श्वभूमीचे आहेत, ग्रामीण भागाचे आहेत, त्यांना माहीत असेल की पिकांचं वर्तन बदललंय. ज्या काळात बियाणे पेरणी, रोपणी, कापणी व्हायची ते सगळं 10-10, 20-20 दिवस पुढे मागे सरकलंय. अनेक पिकं जी पूर्वीच्या प्रदेशामध्ये व्हायची ती आता होत नाहीत. तापमान वाढलंय. जे लोक सफरचंद उगवतात हिमाचलमध्ये, काश्मीरमध्ये, त्यांच्याशी बोलाल तर ते सांगतील की सफरचंदाच्या उत्पादनाच्या संपूर्ण पद्धतीत बदल झालाय. टेम्परेचर सेन्सिटिव्ह असतात ते आणि म्हणून त्यांचा खेळ. म्हणून फक्त एवढंच नाही की बाहेर तापमान वाढतंय, बाहेरचं जे वाढलेलं तापमान आहे ते आपल्याला आतून विक्षिप्त करतंय. आपण वेडे होतो आहोत. आपण वेडे होतो आहोत. चिमण्या वेड्या होत आहेत, गायी वेड्या होत आहेत, कुत्रे वेडे होत आहेत. मास इन्सॅनिटी. आपल्याला ही शिक्षा मिळतेय की आपल्या विलुप्तीपूर्वी आपण स्वतःची विक्षिप्तता पाहणार आहोत. घराघरात लोक एकमेकांना मारतायत. जेव्हा प्यायला पाणीच मिळणार नसेल तेव्हा काय कराल? तापमान इतकं वाढेल तेव्हा काय कराल? आणि हे सगळं कुठेतरी एका टप्प्यावर पोहोचेल, एका टिपिंग पॉइंटला, आणि तिथून सगळं कोसळायला लागेल. आत्ता काय होतंय की तापमान वाढतंय, तर AC लावून आपण त्याला कंट्रोल करतो. बऱ्याच लोकांना याची माहिती सुद्धा नसते. ज्यांच्याकडे कूलिंगची व्यवस्था आहे त्यांना या सगळ्या गोष्टी अशा वाटतात जणू काही वेगळ्याच जगात घडतायत. कोणतं क्लायमेट, कोणतं टेम्परेचर, सगळं तर ठीक चाललंय, काय झालं? त्यांना कळत नाहीये ते. त्यांना हे समजत नाहीये की कूलिंग एक अतिशय इनएफिशियंट प्रोसेस असतो फिजिक्सच्या क्षेत्रात.
तुम्ही कुठे 1 डिग्री तापमान वाढवू इच्छित असाल, हीटिंग इफिशियन्सी कूलिंग इफिशियन्सीपेक्षा दुप्पट असते. नाही समजलं? 1 डिग्री तापमान वाढवायला जितकी ऊर्जा लागते त्याच्या दुप्पट ऊर्जा लागते 1 डिग्री तापमान कमी करायला. तुमचे जे AC फ्रिज जे आहेत त्यांची कार्यक्षमता 40-45च्या वर जात नाही. कूलिंग हे खूप इनएफिशियंट प्रोसेस असतं, खूप मुश्किल असतं कूल करणं. तुम्ही हीटर चालवता गाडीत, तुम्ही पाहिलंय कधी? गाडीच्या इंजिनवर फारसा परिणाम होत नाही. जेव्हा AC चालू करता तेव्हा काय होतं? जर गाडी छोटी आहे, 1000-1200 cc इंजिनची गाडी आहे, त्यात तुम्ही AC सुरू करा, तर तुम्हाला लगेच जाणवतं की गाडीचं इंजिन लोड घेते. स्पीड एक्सेलरेशन त्याचं कमी होतंय. पाहिलंय? हीटर चालवल्यावर असं कधी होत नाही, कारण हीटिंग एक जास्त इफिशियंट प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही कूलिंग करायचं ठरवता तेव्हा त्यासाठी जास्त विजेची गरज लागते. जास्त इलेक्ट्रिसिटी आणखी जास्त कार्बन एमिट करणार. हा एक जबरदस्त प्रकाराचा नेगेटिव्ह फीडबॅक लूप आहे. तापमान जितकं वाढेल तितकी तुमची कूलिंगची गरज वाढेल. कूलिंग इनएफिशियंट प्रोसेस असतं, ते खूप इलेक्ट्रिसिटी खातं आणि इलेक्ट्रिसिटी खाईल तेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेशन आणखीन जास्त कार्बन एमिट करेल. जेवढं कार्बन एमिट करेल तेवढं टेम्परेचर वाढेल. आपण या नेगेटिव्ह फीडबॅक लूपमध्ये अडकलो आहोत आणि हे सगळं आपण जितक्या दशकात होईल असं वाटलं होतं ते त्याच्यात कितीतरी पटीने वेगात होतंय. कदाचित पुढच्या 5-7 वर्षातच तो महाप्रलय येईल ज्यापासून आपण वाचायचं ठरवलंय. मटेरियल ॲस्पेक्ट्सबद्दल आपण बोललोच की GDP कमी होईल, हे कमी होईल. समुद्राची पातळी वाढली तर शहरं सुद्धा बुडतील आणि या गोष्टी काही प्रमाणात लोकांपर्यंत पोचतायत की हो, की आम्हाला माहिती आहे. उदाहरणासाठी थायलंडची राजधानी आहे बँकॉक, ती बुडणार आहे. पुढच्या काही वर्षात त्यांना राजधानी हलवावी लागेल कारण ती राजधानी बुडून जाणार आहे. आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मालदीव नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे, म्हणून ते कृत्रिम आयलँड्स तयार करतायत. आपल्याला चांगलंच माहिती आहे की कोरल ब्लीचिंग जबरदस्त पद्धतीने होते. 60-70% कोरल्स आपण आधीच गमावलेत. हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण मास इन्सॅनिटीची बाब अजूनपर्यंत लोकांसमोर फारशी आली नाही. ती आपल्याला पाहायला मिळते. त्याचे प्रमाण आता समोर येत आहेत. हवामान बदल माणसाला वेडं करत आहेत. आपण विक्षिप्त होत आहोत आणि आपल्याला त्याची जाणीव होत नाही. ही विक्षिप्तता सगळ्यात थोडी थोडी वाढते आहे. झोपलेले असताना सुद्धा वाढते. कोणतीही यंत्रणा तिथंच नीट काम करू शकेल ना जिथे काम करण्यासाठी बनवली गेली आहे. आपली यंत्रणा या वातावरणासाठी डिझाईन नाही आहे. या वातावरणात आपली मशीन नष्ट होते. आपण वेडे होतोय आणि वेडेपणा संसर्गजन्य असतो. घरात एक व्यक्ती जर विक्षिप्त व्यवहार करू लागला, वेडा, तर 3-4 जण त्याच्यासोबत वेडे होतील. विचार करा, घरात जर एक जण अजब अस्थिर वागायला लागला तर इतरांची काय अवस्था होईल? गल्लीत एक घर वेडे झालं तर बाकीच्यांचं काय होईल? मास कंटेजियस इन्सॅनिटी. वी आर एंटरिंग दॅट फेज. आणि ह्यात माहिती आहे काय होईल? इन्सॅनिटीचा कर्व पण एक्सपोनेन्शियल होईल. कारण तुम्ही जेवढे वेडे व्हाल तेवढी जास्त भयंकर कृत्य करू लागाल आणि त्यामुळे इन्सॅनिटी आणखी वाढेल. जो माणूस अगदी विनाशाच्या कडेला उभा असतो तो कोणतंही कृत्य करू शकतो, कारण एकतर तो स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करेल, दुसरं म्हणजे तो वेडा झालाय म्हणून, तर तो काहीही करेल. तो बिलकुल असा विचार नाही करणार की मी जे करतोय त्याचा उद्या काय परिणाम होईल. तो म्हणेल आज मी कसं तरी स्वतःला वाचवलं तेच पुरेसं आहे. उद्याचा दिवस तर असं पण येणारच नाहीये. आजचा दिवस गेला म्हणजे झालं. लाखो प्रजाती आहेत ज्या शांतपणे विलुप्त झाल्या आहेत आणि त्याची आपल्याला जाणीवही नाहीये.
जर्मनीमध्ये रिसर्च झालं, तिथल्या कोणत्या तरी जंगलात. तर तिथे रात्रीच्या वेळी आवाज रेकॉर्ड करण्यात येत होती गेली 30-40 वर्ष. रात्री जंगलामध्ये आवाज रेकॉर्ड केला जात होता 30-40 वर्ष. आणि तिथे आता जे निष्कर्ष समोर आले ते अतिशय भीषण आहेत. 70% आवाज गायब झाले आहेत. त्या फ्रिक्वेन्सीज गायब आहेत. कळतंय तुम्हाला? आणि हे जंगल आहे, तिथे जाऊन कोणी मारत नाहीये. फक्त 30-40 वर्षाच्या आत 2/3 जास्त तिथे ज्या प्रजाती होत्या त्या गायब झाल्यात, संपल्या. कारण इकोलॉजिकल सिस्टम्स फारच सेन्सिटिव्ह असतात. त्यात कोणतीही गोष्ट कमी जास्त झाली तर वाचत नाही. क्लायमेटचा किती जबरदस्त प्रभाव असतो हे आपल्या लक्षातच येत नाहीये. भारताची आपण गोष्ट करतो की आपली गौरवशाली सभ्यता आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्या ज्या काही सभ्यता होत्या प्राचीन काळातल्या भारतातल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या क्लायमेट चेंजमुळे समाप्त झाल्यात. आणि तसंही त्यावेळी तो खूप मोठा क्लायमेट चेंज नव्हता. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन कशी नष्ट झाली होती? कशी झाली होती? आपण कधी विचारच नाही करत. दक्षिण भारतातील ज्या मोठमोठ्या सभ्यता होत्या, तुम्ही स्वतः जाऊन अभ्यास करा की चोल साम्राज्याचं काय झालं, त्याची समाप्ती कशी झाली. आपण गोष्टी करतो GDPच्या, म्हणतो पुढे आपलं भविष्य घडेल, त्यात आपण समृद्ध होऊ. क्लायमेट अशी गोष्ट आहे जी पूर्णच्या पूर्ण देश उद्ध्वस्त करू शकते. एकही माणूस जिवंत राहत नाही, एकही माणूस नाही. तुमचा राष्ट्रवाद राहू द्या बाजूला. आणि हे जे स्वतःला राष्ट्राचे नेते म्हणवतात, हे क्लायमेटबद्दल बोलत नाहीत. जर तुम्ही फक्त एवढं गुगल केलं की भारतातील कोणकोणती अशी राज्ये होती, कोणती मोठी साम्राज्य होती जी क्लायमेटमुळे नष्ट झाली, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुम्हाला काय वाटतं की कोणी शत्रू हवा असतो जो घोड्यावर बसून चाल करतो आणि राजधानीमध्ये येऊन आग लावतो तेव्हाच राज्य समाप्त होतात? नाही होत. कोणी आक्रमक लागत नाही. क्लायमेट पुरेसा आहे सगळं काही ध्वस्त करण्यासाठी. ज्याला तुम्ही आज सहारा वाळवंट म्हणतात, माहितीये एकेकाळी ते काय होतं? तो पूर्वी घनदाट जंगल आणि समृद्ध प्रदेश होता. हा आहे हवामान बदलाचा प्रभाव. आज आपण त्याला सहारा वाळवंट म्हणतो. आणि भारत तर अजून नाजूक परिस्थितीत आहे, कारण आपली संपूर्ण शेती टेम्परेचरवर आधारित आहे. नाही समजलं? सगळी शेती कशावर अवलंबून आहे? मॉन्सूनवर अवलंबून आहे. मॉन्सून म्हणजे काय? मॉन्सून म्हणजे काय? जेव्हा समुद्रावर हवेचा दाब जास्त असतो आणि खाली म्हणजे जमिनीच्या वर कमी असतो, तेव्हा हवा समुद्राकडून जमिनीकडे वाहते. अगदी साधी गोष्ट आहे. कोणतंही द्रव्य जास्त दाबाच्या क्षेत्रातून कमी दाबाच्या क्षेत्राकडे जातं. हे जे प्रेशर डिफरन्शियल आहे ते बनतं कसं? हे टेम्परेचरमुळे बनतं. टेम्परेचरमुळे बनतं ना? हे माहिती आहे की नाही तुम्हाला? तुम्हाला हेही माहिती आहे की जमीन आणि पाण्याचं थर्मल कोएफिशियंट पूर्णतः वेगळं असतं. हे पण माहिती आहे ना? जेव्हा तापमान वाढेल वेगाने तेव्हा कोणाचं जास्त वाढेल, जमिनीचं की पाण्याचं? जमिनीचं. आणि पाण्याची स्पेसिफिक हीट आपल्याला माहितीच आहे, लिक्विडमध्ये खूप जास्त असते. आणि मॉन्सून फक्त तेव्हाच येतो जेव्हा एक खास प्रेशर डिफरन्स असतो. एक खास. आणि हा खास प्रेशर डिफरन्स तेव्हाच तयार होईल जेव्हा एक खास टेम्परेचर डिफरन्स राहील. आणि हा खास टेम्परेचर डिफरन्स नाही होणार जर टेम्परेचर वाढलंय, कारण टेम्परेचर समुद्राचं नंतर वाढतं, जमिनीचं लवकर वाढतं. पडला आता पाऊस.
आपणही सहा राहू. ही गोष्ट आपल्याला कळत नाही. तिबेट तर हिमालयाचाच भाग आहे ना मित्रा. बर्फाचं वाळवंट म्हणतात त्याला. एक काडी उगवत नाही तिथे. पाऊसच नसेल तर हिमालय असून काही होणार नाही. मॉन्सून नाहीये तर असं म्हणून चालणार नाही की आमची माती सुपीक आहे आणि आमच्याकडे हिमालय आहे. ना माती सुपीक राहणार आहे ना हिमालय असून काही होणार आहे. तिबेट काय आहे? का आहे? कारण मॉन्सून इथून येतात दक्षिणेकडून आणि तिबेटचं मुख कुठे आहे? उत्तर दिशेला, चीनकडे. मॉन्सून तिथे पोहोचतच नाही. व्हेनेझुएलामध्येच ना शेवटचा ग्लेशियर सुद्धा अदृश्य झाला. आपण केवढे बेशुद्ध आहोत की आपल्या लक्षात येत नाही की गंगोत्री काय आहे, ती पण एक ग्लेशियर आहे. जर व्हेनेझुएलामधील शेवटचा ग्लेशियर संपुष्टात आलाय तर भारतातील शेवटचा ग्लेशियर किती दिवस टिकणार? तर गंगा कुठून वाहील आणि यमुना कसं सांगा? तुम्ही आज आत्ता गुगल करा, दक्षिणेतील ज्या मोठमोठ्या नद्या आहेत त्यातील किती नद्या प्रवाहमान आहेत. छोट्या नद्यांबद्दल नाही बोलत. दक्षिण भारतातील 15 मोठ्या नद्या आहेत. मेच्या महिन्यात किती नद्या वाहतात ते जरा पहा. अर्ध्या पण नाही. सगळ्या सुकलेल्या अवस्थेत आहेत. प्रवाह कमी झाला नाहीये, प्रवाह शून्य झालाय. कारण त्यांच्याजवळ ग्लेशियर नाहीये. मग त्या कशावर अवलंबून आहेत? पावसावर. पण पाऊस पडणार नाही. ग्लेशियर वितळून जाईल. मग करा ऋषिकेशमध्ये रॅफ्टिंग. हसण्याची गोष्ट नाही, हसू नका. हे मी नजीकच्या भविष्याबद्दल बोलतोय. व्हेनेझुएलाचा ग्लेशियर संपला, आता गंगोत्री किती दिवस टिकणार हे सांगा. आणि पहिल्यांदा पूर येईल, मग दुष्काळ. कारण तो बर्फ आधी वितळेल आणि वितळल्यानंतर भयानक पूर येईल काही वर्षांपर्यंत. आणि मग अचानक सगळं वाहून गेल्यावर मग दुष्काळ. जसं कधी फ्रीजची डिफ्रॉस्टिंग केली आहे तुम्ही कधी? जो फ्रीजर असतो त्यात किती बर्फ असतो त्याला ग्लेशियर समजा. ज्यावेळेस तुम्ही डिफ्रॉस्टिंगसाठी बटन दाबता त्यावेळेस काय होतं? सगळीकडे पाणी पाणी होऊन जातं. लक्ष नाही दिलं तर सगळ्या घरात पाणी होतं. किचनमध्ये असेल तर सगळं पाणी पाणी होऊन जाईल आणि मग सर्व कोरडं. हे भारतासोबतही होणार आहे. आपल्यासाठी मोठे मुद्दे काय आहेत? IPL, निवडणुका आणि एकदम विक्षिप्त प्रकारची नेते मंडळी ज्यांना क्लायमेट चेंज म्हणजे काय ते माहीत नाहीये की त्यांच्या डोक्यातच काही घुसत नाहीये. राष्ट्रासमोर आता सगळ्यात मोठं संकट हेच आहे. जसं मरणं कमी होतं की काय, तर ताजी बातमी ही आहे की आपण वेडे होऊन मरू. अभिनंदन. कल्पना करा तुम्ही 55-60 डिग्री तापमानात तुम्ही कपडे फाडून रस्त्यावर आधी 2-4-5 तास करून फिरणार आणि मग असे हळूच पडणार. पडण्याआधी 2-4 जणांना मारून टाकाल. जे जे कांड करू शकताय ते सगळे कराल आणि मग मृत्यू येईल. आणि मृत्यू सगळ्यात आधी कोणाला येईल? जे मेगा रिच नाही आहेत. जसं पिरॅमिड असतं ना, तर जे एक्सटिंक्शन आहे ह्युमन स्पीशीजचं ते खालून सुरू होईल. खाली म्हणजे जे सगळ्यात गरीब आहेत, तिथून मग वर 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 येत. वाचणार तर कुणीच नाही. जे मेगा रिच आहेत ते तर जाणारच, पण ते सगळ्यात शेवटी जाणार. ते सगळ्यांचं क्रियाकर्म करून जाणार.
आधी तर सगळे गरीब गायब होतील आणि मग टॉप ऑफ द पिरॅमिड जे रिसोर्सफुल आहेत ते पण संपणार. लोक म्हणतील तुम्ही फक्त भीतीच दाखवता की समाधान पण सांगता. समाधान मी 100 वेळा सांगितलेलं आहे. आजच मला सांगत होते की भारतातील जो साधारण माणूस आहे तो प्रतिवर्ष फक्त 2.5 टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो. फक्त 2.5 टन. आणि नंतर त्यांनी मला सेलिब्रिटीजचा एक पूर्ण टेबल दाखवला. सेव्हरल मिलियन टन्स ॲन्युअली. समाधान लक्षात येते? आपण हे स्वतःवर घेतो की नाही मी एक बल्ब कमी जाळणार आणि क्लायमेट चेंज रोखणार. मित्रा, तू फक्त 2.5 टन उत्सर्जित करतोयस. एवढंच नाही तर एक साधारण अमेरिकन पण जवळपास 14-15 टन उत्सर्जित करतो. याचे जे खरे गुन्हेगार आहेत, तुमच्या लक्षात असेल मी तुम्हाला सांगितलं होतं की जगात एकूण फक्त 60 कंपन्या आहेत. 4 कंपन्या आहेत. 4 तर 25% वाले आहेत. 57 आहेत ते किती पर्सेंट आहेत? 80% आहेत. टॉप 4 कंपन्यांचे आकडे पाठवले होते की 25% यांच्यापासून आहेत आणि टॉप 57 कंपन्या जर घेतल्या तर 80% उत्सर्जन त्या करतात. आणि या 57 कंपन्या काय करणार? कंपन्या कॉन्शियस असतात काय? कंपन्या काय माणूस आहेत? त्यांच्यात काय चेतना आहे? कंपनी म्हणजे कोण? कंपनीचा मालक. या लोकांचे पर्सनल एमिशन्स मिलियन्स ऑफ टन्स ऑफ कार्बन डायऑक्साईडमध्ये असतात. ही जी त्यांची यॉट असते, प्रायव्हेट जेट आहे, ही त्यांची जीवनशैली आहे. पण या गोष्टी तुम्हाला कधीच कळू देणार नाहीत. उलट हे तुम्हाला सांगतात की तुम्ही ना कार पुलिंग करत जा. अरे साधारण माणसाने किती कार पुलिंग केले तरी काही होत नाही. खरी गोष्ट अशी आहे की ज्यांना आपण आपला आदर्श बनवून ठेवलंय, सेलिब्रिटी, त्यांना आपण आधी धरून खाली खेचलं पाहिजे. आपल्याला त्यांचं कन्झम्पशन रोखावं लागेल. आणि साधारण माणसाचं सुद्धा कन्झम्पशन वाढते तर का वाढतंय? कारण तो त्यांना आदर्श मानतो. तो म्हणतो की हे ऐश करतायत, हेच गुड लाईफ आहे आणि हे गुड लाईफ मला पण पाहिजे. हे कन्झम्पशन करतायत तर मी पण कन्झम्पशन करणार. तुमच्यामध्ये कन्झम्पशनची आग कोण भडकवतं? हे सेलिब्रिटीजच ना. हे बघा, मी माझ्या बायकोला घेऊन कुठे ॲल्प्सवर चढलो आहे. एक तरी सेलिब्रिटी सांगा जो सेलिब्रिटी आहे पण कन्झम्पशनची मूर्ती नाहीये, कन्झम्पशनचा एम्बॅसिडर नाही. सांगा. आणि ते जेवढे जास्त कन्झम्पशन दाखवतात तेवढं तुम्ही त्यांच्या पायावर लोटांगण घालता. हेच तर करतायत ते. यालाच ते गुड लाईफ म्हणतात. आणि तुम्ही पण हेच करा यासाठी जगातील मोटिवेटर्स तुम्हाला सांगतात भावा तू पण सक्सेस होशील. सक्सेस म्हणजे अजून काय की तुम्ही सुद्धा या सेलिब्रिटीजच्या कमीत कमी नोकरासारखे व्हा. तेव्हा तुम्ही सक्सेस म्हणून घ्याल. सक्सेसफुल नाही, सक्सेस. भावा तू सक्सेस झालास. सामान्य माणसाचं कन्झम्पशन हे सेलिब्रिटीज तर वाढवतायत. जगाच्या लोकसंख्येच्या 0.01% लोक जबाबदार आहेत या पूर्ण ग्रहाच्या विनाशासाठी. आणि ही गोष्ट कधीच समोर आणली जात नाही. या उलट गुन्हेगार ठरवलं जातंय सामान्य माणसाला. त्याला सांगितलं जातंय की बघ, तू रिसायकलिंग करत जा, तू एक बल्ब कमी पेटव, तू कारच्या ऐवजी ना तू एक काम कर, तू बसने प्रवास कर, तू इलेक्ट्रिक व्हेकल चालव. का? कारण इलेक्ट्रिक व्हेकल बनवणारेच सगळ्यात मोठे एमिटर आहेत. आणि ते आपल्याला ही गोष्ट सांगतच नाही की एंड टू एंड ची लाईफ सायकल बघितली तर इलेक्ट्रिक व्हेकल तेवढंच कार्बन उत्सर्जित करतं जेवढं फॉसिल फ्यूल. ते आपल्याला सांगत नाहीत. सर, यामध्ये एक आणखी फॅक्ट आहे जे मी वाचत होतो. जे लिथियम असतं ज्याने बॅटरी बनते इलेक्ट्रिकल व्हेकलची, 1 टन लिथियम एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी 20 लाख लिटर फ्रेश पाणी लागतं. पण तुम्हाला सांगितलं जातंय की इलेक्ट्रिक व्हेकलने क्रांती होणार आहे. त्याची नंबर प्लेट सुद्धा हिरव्या रंगाची असते. कोणाला मूर्ख बनवताय तुम्ही?
जे या संपूर्ण ग्रहाच्या बर्बादासाठी जबाबदार आहेत, त्यांची नावं घ्यायला सुद्धा आपण तयार नाही. खरं तर त्यांची नावं सार्वजनिक आहेत. फक्त जाऊन गुगल करा की हे नेमके कोण लोक आहेत. टॉप 100 पीपल हू आर रिस्पॉन्सिबल फॉर डिस्ट्रॉईंग द प्लॅनेट थ्रू कार्बन एमिशन. तुम्हाला सापडेल ते. किती उत्सर्जन करतायत ते पण कळेल. पण ग्रहाला वाचवण्याची जबाबदारी मात्र सामान्यावर टाकली आहे. एक सज्जन आहेत, ते म्हणतायत तुम्ही ना कपडे इस्त्री करत जाऊ नका, त्यामुळे प्लॅनेट वाचेल. मूर्खता. हिम्मत नाहीये का खऱ्या गुन्हेगारांची नावं घ्यायची? कपडे नाही घातले तर अजून वाचेल? सामान्यांना सांगा नागडं फिरा. कारण बघा, कार्बन तर गारमेंट प्रोडक्शनमध्ये सुद्धा उत्सर्जित होतं. जेवढ्या वस्तू तुम्ही कमी कराल तेवढ्याने लाभ होईल, पण किती? पेनीवाईज पाऊंड फुलिश. 1 टन कार्बन वाचवायचा की 1 गिगाटन? आणि जे गिगाटनवाले आहेत त्यांचं आपण नावच घेत नाही, कारण त्यांच्याच जोरावर ही पूर्ण व्यवस्था चालू आहे. तेच आपले राजे आहेत, तेच आपले नवाब आहेत. आता ही जी चर्चा चालू आहे ती जेव्हा व्हिडिओ रूपात प्रकाशित होईल तेव्हा खाली खूप सारे हुशार येऊन कमेंट करतील, ज्यावेळी तुम्ही बोलत होता त्यावेळी एसी चालू होता की नाही? हां, असं करतात. तुम्ही क्लायमेट चेंजवर एवढं बोलता, मग बोलत असताना एसी चालू होता की नाही? या मूर्खांना कोणीतरी सांगितलेलं आहे की सामान्य लोकांनी एसी वापरल्यामुळे ही सगळी कार्बन क्रायसिस होते. मी असं म्हणत नाहीये की सामान्यांनी आणखी एमिशन करावं. मी फक्त एवढंच म्हणतोय की सामान्यांना इतकं कन्झम्पशन आणि इतकं एमिशन शिकवणारे हे सेलिब्रिटीज आहेत. आपण चुकीच्या आदर्शांच्या आहारी गेलो आहोत. पॉलिटिक्समध्ये चुकीचे आदर्श, एंटरटेनमेंटमध्ये चुकीचे सगळे आपले आदर्श एंटरटेनमेंटचेच आहेत. एंटरटेनमेंट, त्यानंतर इंडस्ट्री, त्यानंतर पॉलिटिक्स. 3 प्रकारच्या लोकांना आपण महान मानतो. एक तर आपलं मनोरंजन करावं, फिल्म, क्रिकेट वगैरे, किंवा त्याकडे खूप पैसा असावा, इंडस्ट्रियलिस्ट वगैरे, किंवा त्याच्याकडे सत्ता असावी. याच 3 प्रकारांनी आपलं डोकं भरलेलं असतं ना. आणि हे तिन्हीच्या तिन्ही नंबर 1, 2, 3चे गुन्हेगार आहेत हा ग्रह उद्ध्वस्त करण्यामागे. आणि प्लॅन हा आहे की सामान्य माणूस स्वतःला जबाबदार मानेल. सामान्य माणूस असं नाही की जबाबदार नाहीये, पण त्याची जबाबदारी, त्याचा गुन्हा सगळ्यात आधी हा आहे की त्यांनी या सेलिब्रिटीजना सेलिब्रिटी बनवून ठेवलेला आहे. प्रत्येक सेलिब्रिटीकडून एक डिक्लेरेशन घेतलं पाहिजे की सांगा तुमचं कार्बन फुटप्रिंट किती आहे, डिक्लेअर करा. डिक्लेअर करा तुमचं कार्बन फुटप्रिंट किती आहे, तुमचं ॲन्युअल कार्बन एमिशन किती आहे, डिक्लेअर करा. आणि ज्यावेळेस ते डिक्लेअर करतील तेव्हा त्यावर थुंकायचं सुद्धा मन होणार नाही. प्रत्येक सेलिब्रिटी तुम्हाला एवढंच सांगतोय की अनलिमिटेड कन्झम्पशन इज द पर्पज ऑफ लाईफ. हॅपीनेस कम्स फ्रॉम कन्झम्पशन. अरे भावा, कन्झम्पशनसाठी ती वस्तू पाहिजे ना जिला कन्झ्युम करशील. तुम्ही मला कोणती एक वस्तू सांगा कन्झम्पशनसाठी ज्यामध्ये अर्थ नसेल. अर्थ म्हणजे नॅचरल रिसोर्स. हे बनू शकेल का अर्थाशिवाय? बनू शकेल. पण मला तर कन्झम्पशन करायचं आहे. मला वाटतं ही टेक्नॉलॉजी आहे, पण टेक्नॉलॉजीपासून नाही, पृथ्वीपासून बनलंय. पृथ्वीशिवाय बनवून दाखवाय. तुम्ही ज्याला तुमचं हायटेक गॅजेट म्हणता, तुमचा कम्प्युटर, ते बिना पृथ्वीचं बनवून दाखवा. आत्ताच आपण बोलत होतो लिथियमबद्दल. लिथियमशिवाय तुमची इलेक्ट्रिक व्हेकल बनवून दाखवा. तुमचे जे मोबाईल फोन्स आहेत त्यात पण रेअर अर्थ लागते, त्यांच्याशिवाय बनवून दाखवा. तुम्हाला कन्झम्पशन करायचंय, तितकं कन्झम्पशन पृथ्वी नाही अफोर्ड करू शकत. कुठून देणार? एवढे मिनरल्स येणार कुठून? एवढे मिनरल्स फक्त तेव्हाच येऊ शकतात जेव्हा तुम्ही पृथ्वीला पूर्ण ओरबाडाल, बलात्कार कराल तिचा.
एवढंच कशाला, जे सगळ्यात साधारण रिसोर्स आहे त्याविषयी बघा ना. जेवण, भोजन, एवढ्या लोकांसाठी जेवण कुठून आणणार सांगा. जर लोकांनी मांस खाणं बंद केलं तर ते येऊ पण शकतं. जगभरात 70% जास्त जी शेती केली जाते ती जनावरांसाठी केली जाते. जनावरांसाठी का केली जाते? कारण आधी ते त्यांना खायला घालतील, मग त्यांना तुम्ही खाल. किती अजब आहे. लोक तरी पण म्हणतात की जे शाकाहारी आहेत ते सुद्धा तर शेतातीलच खातात आणि शेतातील खाण्यात सुद्धा हिंसा आहे. मित्रा, 70% शेती यासाठी करतात की जनावरांना सोयाबीन खायला मिळेल. आणि मग त्या जनावरांनाच मांसाहारी लोक खातात. आणि मांसाहाराला प्रोत्साहित करणारे लोक कोण आहेत? सेलिब्रिटीज. एका सेलिब्रिटीने जर इंस्टाग्रामवर रील पोस्ट केली, हे बघ मॉर्निंगमध्ये मी फिश फ्राय खाणार, मग हे खाणार ते खाणार. त्या एका रीलमुळे लाखो संस्कारी सगळे संस्कार विंस्कार विसरून म्हणतील, बघा माझ्या आदर्श क्रिकेटरनी सांगितले फिश फ्राय खायला, किंवा माझ्या आदर्श गुरुजींनी सांगितले कोंबड्या नाही मासे खात जा. झालं मग. आपण म्हणतो ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला होता त्यावेळेस अर्ध्याहून अधिक लोक असे होते जे शुद्ध शाकाहारी होते. शुद्ध शाकाहारी या अर्थाने की मांस खात नव्हते, लॅक्टो व्हेजिटेरियन. ती संख्या कमी होऊन 20% आली. असं का झालं? सगळ्यात मोठा हात तर यात सेलिब्रिटीजचा आहे. भावा तू एवढ्या मसल्स कशा बनवल्या? भावा तुझी बॉडी कशी बनली? दाखव रे. माझ्या हाताने कापलाय. एवढी मोठी बकरी तिथे दिसते, भावाने स्वतःच्या हाताने कापली. काय चाललंय? कार्बन एमिशनमध्ये, क्लायमेट चेंजमध्ये जो दुसरा सगळ्यात मोठा उत्तरदायी घटक आहे, रिस्पॉन्सिबल कॉज, तो हाच आहे मांसाहार. हे पूर्ण एक पॅकेज आहे. जो जीवनात सक्सेस होऊ लागतो तो मांसाहारी सुद्धा होत जातो. तो ते सगळं करायला लागतो जे त्याच्या रोल मॉडेल सेलिब्रिटींनी त्याला शिकवलंय. खरं पाहिलं तर तुमच्या सक्सेसचा एवढाच अर्थ आहे की पृथ्वी अजून बर्बाद झाली. एक माणूस त्याच्या जीवनात सक्सेस झाला तर त्याचा अर्थ एवढाच आहे की पृथ्वीची बर्बादी आणखी वाढली. आणि सक्सेसचं हे कॉन्सेप्ट दिलं कुणी? भगवद्गीतेने तर दिलं नाहीये, विचारवंतांनी तत्वज्ञांनी दिलं नाहीये. कृष्णाला बुद्धाला विचाराल सक्सेस म्हणजे काय, तर ते तर काही सांगणार नाहीत. की भावा पर्सनल आयलंड विकत घ्यायचंय आणि त्यावर 8 जणींसोबत मजा मारायची, नोटा उडवायच्या आहेत, रुपीज नाही डॉलर, यालाच सक्सेस म्हणायचं. तर समजूतदार माणूस तर असं काही बोलणार नाही. पण तुम्हाला अशा अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या, तुम्ही त्यावर विश्वास ठेवलाय. हेच आहे क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज हा खूप हलका शब्द झाला. क्लायमेट कॅटॅस्ट्रॉफी, इम्पेंडिंग टोटल एनहिलेशन. जोपर्यंत मुलांच्या मनात सक्सेसची तीच कॉन्सेप्ट, तीच परिभाषा अस्तित्वात असेल जी आता टाकली गेलीय आणि आता वेळ निघून गेलीय, वाचवणं खूप कठीण आहे.
जे सगळ्यात नालायक लोक आहेत त्यांनाच आपण डोक्यावर घेतलेलं आहे. त्यांचीच पूजा करतोय आपण. मनोरंजन, उद्योग, राजकारण, सर्व क्षेत्रात जे सगळ्यात जास्त नालायक असू शकत होते तेच एकदम सर्वेसर्वा बनून बसले आहेत. आणि आपण त्यांचीच री उडतोय. आपल्याला पण त्यांच्यासारखंच बनायचंय. तुम्हाला माहितीये, प्रजातींनी स्वतःला वाचवण्यासाठी आपलं रॅपिड एव्होल्युशन चालू केले. असंही दिसून आलंय की बेडकांच्या काही प्रजातीने स्वतःचा रंग बदललाय. एक काळा बेडूक असायचा पूर्वी, तो गोरा झालाय. सांगा का? ब्लॅक बॉडी रेडिएशन. त्या प्रजातींपाशी एवढी तरी क्षमता आहे की त्या स्वतःला कशा तरी वाचवू शकतील. अमंग ऑल स्पीशीज, द ह्युमन स्पीशीज इज वन ऑफ द मोस्ट वल्नरेबल वन्स. आपल्याजवळ नैसर्गिकरित्या स्वतःला वाचवण्याची क्षमता राहिलेली नाहीये. दुसऱ्या प्रजाती काहीतरी जुगाड करून स्वतःला वाचवतील. कोणी जमिनीखाली अधिक खोल घुसेल, कोणी दगडांच्या मध्ये एक नवीनच व्यवस्था निर्माण करेल, कोणी हे करेल, कोणी ते करेल. सगळेच नाही वाचणार, त्यातलेही 1% वाचतील. पण माणूस काय करेल? आपण बुद्धी सोडली तर विश्वातील, संसारातील सगळ्यात दुर्बल प्रजातीमध्ये आहोत. फक्त बुद्धिबळ आहे आपल्याजवळ. हे शरीर खूपच शक्तिहीन आहे. 8-10 प्रजातींची नवजात बाळं घ्या जी जन्माला आली आहेत, आणि मानवाचं बाळ घ्या जे जन्माला आलंय. सगळ्यात जास्त, खूप 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 जास्त देखरेखीची गरज कोणाला असते? कधी बघितलंय की गाईचं वासरू किती दिवसात उभं राहतं ते? किती दिवसात? 1 महिना, 1 आठवडा, 24 तास? आणि माणसाचं बाळ उभं राहायला किती दिवस लागतात? आपण इतके जास्त दुर्बल आहोत. आपण म्हणतो आम्ही चिंपॅन्झीपासून आलोत, पण त्याचे दंड बघा आणि आपले, त्याचे केस बघा आणि आपले. आपल्या तर शरीरावर केस सुद्धा उरले नाहीत. केस सुद्धा रक्षा करतात. तुम्ही यूव्ही रेडिएशन बद्दल काहीतरी बोलवता ना? काय? ते जे UV इंडेक्स जे असतं त्याचं जे एक्स्ट्रीम टोक जे असतं ते 12 नंबरवर असतं. भारतामध्ये तुम्ही दुपारच्या वेळेत जर बाहेर पडलात तर तो आकडा 12वर असेल. इतकं आता अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आहे. तुमची त्वचा तेवढं झेलण्यासाठी बनलेलीच नाही. ओझोन लेअरला एक छिद्र पडलं होतं. फार मोठं नव्हतं, एक फुटबॉल मैदाना एवढं होतं. तर आपण म्हणत होतो, अरे देवा, स्किन कॅन्सर, स्किन कॅन्सर. कारण ओझोन लेअर UV रेडिएशन थोपवतो. आता काय कराल? ही जी सनस्क्रीन वगैरे लावताय त्याने काही होणार नाही. हे रोखू नाही शकणार. आपण खूप कमकुवत आहोत शरीराने. कुत्री मांजरं काही पण खाऊन जगू शकतात. आपण असे झालो आहोत की साफ जेवण नाही मिळालं तर आपण मरून जाऊ, जगूच शकणार नाही. आपली इम्युनिटी वाईटरित्या कॉम्प्रोमाइज झालीये. जास्त साफ सुद्र राहून 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 आपण आपली प्रतिकारशक्ती संपुष्टात आणलीये. जेव्हा तुम्ही घाणीत राहता तेव्हा त्याचे खूप तोटे आहेत, पण त्याचा एक फायदा सुद्धा आहे की आतमध्ये नॅचरल इम्युनिटी डेव्हलप होते आणि मनुष्य खूप खूप शेकडो वर्षापासून सफाईत राहू लागलाय. त्याचे फायदे झाले आहेत, पण तोटा हा झालाय की आपण आतून कमजोर झालो आहोत. इतक्या आपण प्रत्येक गोष्टीसाठी लसी घेतल्या आहेत की आपली स्वतःची प्रतिकारशक्तीच राहिली नाहीये. कसं जगणार? जशी ही इंडस्ट्रियल इकॉनॉमी कोलॅप्स करते, आपली प्रजाती लुप्त होणार आहे. कारण वॅक्सिनेशन तर मिळणार नाही आणि विविध प्रकारचे कम्फर्ट्स पण नाही मिळणार.
जगातील 35% लोकसंख्या या क्षणी औषधांवर आश्रित आहे. त्यात 20% असे आहेत की ज्यांना 1 महिने औषधं दिली नाहीत तर मरतील. यामध्ये काही असे पण असतील की 1 दिवस जरी दिलं नाही तर मरतील. जेव्हा पूर्ण इलेक्ट्रिक ग्रिड कोलॅप्स होईल, मग फार्मसीजमध्ये स्टॉकिंग्स कुठून येणार माझ्या भावा? औषधांचं प्रोडक्शन कसं होणार, ट्रान्सपोर्टेशन कसं होणार, डिस्पेन्सेशन कसं होणार? ही 35% लोकसंख्या जी औषधांवर जिवंत आहे ती कशी जगणार? आणि सेलिब्रिटीज नाही मरणार लवकर. ते सर्वांचं क्रियाकर्म करून जाणार. सगळ्या फॅन्सच्या प्रेतांना सेलिब्रिटीज तुडवत पुढे निघून जातील. जो कोणी आत्ता या क्षणी क्लायमेट डिझास्टरबद्दल बोलत नाही त्याचा फक्त बॉयकॉट करू नका, तर जेवढ्या प्रकारे त्याला खाली खेचू शकता तेवढं खेचा. सर, आता जसं तुम्ही बोललात की जे सेलिब्रिटीज आहेत चाहत्यांच्या मृतदेहाला तुडवून पुढे जातील, त्याच्याशी संबंधित डेटा माझ्यासमोर आहे की ज्यांना आपण जगातला शेष 1% म्हणतो, ते सध्या इतकं प्रचंड उत्सर्जन करतायत की येणाऱ्या दशकात अत्याधिक उष्णता आणि अन्य एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स जे होणार आहेत त्यामुळे जवळपास 13 लाख लोक मरतील. जगातले हे जे टॉप 1% एमिटर्स आहेत हे 13 लाख मृत्यूंना जबाबदार आहेत. पण त्यांच्यावर कोणतीही FIR होणार नाही. त्यांना कोणत्याही न्यायालयात नाही खेचलं जाणार, कारण त्यांनी समोरासमोर उभं राहून गोळी नाही मारली ना. आपला कायदा आणि जनता या गोष्टीचं संज्ञान पण घेणार नाही की ह्यांनी जी लाईफस्टाईल अनुसरली त्या लाईफस्टाईलमुळे 13 लाख लोक मृत्युमुखी पडले. 13 लाख प्रेतं आमच्या सेलिब्रिटीजच्या द्वारा. आणि तुम्ही त्यांना पूजताय. सगळी चर्चा कुठे येऊन थांबलीये माहितीये? सगळी चर्चा इथे येऊन थांबलीये की आपण त्यांना नाही पूजलं जे पूजण्याच्या लायक होते, म्हणून चुकीच्या लोकांना आपण आदर्श बनवलं. 2 परिणाम झाले. एक म्हणजे या आदर्शांनी इतकं कार्बन एमिशन केलं आणि दुसरं म्हणजे हे आपले आदर्श असल्यामुळे आपण त्यांचं बघून खूप कन्झम्पशन आणि उत्सर्जन केलं. हे झालं आहे. सगळं मिळून गोष्ट इथपर्यंत येते की हा एक स्पिरिच्युअल प्रॉब्लेम आहे. ज्यांना डोक्यावर घ्यायला पाहिजे होतं त्यांना आपण डोक्यावर नाही घेतलं. आपण आपलं मनोरंजन करणाऱ्यांना, करमणूक करणाऱ्यांना डोक्यावर चढवलं. आपण हे नाही बघितलं की कोणाकडे किती बोध आहे, कोणाची चेतना किती आहे, त्यांना डोक्यावर घ्या. आपण फक्त त्यांचा बँक बॅलन्स बघून त्यांना डोक्यावर घेतलंय. हे जे पूर्ण उदाहरण देतोय, हा जो वेडिंग प्रोसेस असतो, हा तुमच्या लाईफ सायकलमध्ये वन ऑफ द मोस्ट कार्बन इन्सेंटिव्ह इव्हेंट असतो. हे तुम्हाला माहिती आहे? एका सामान्य माणसाच्या आयुष्यातील विवाह सोहळा हा वन ऑफ द मोस्ट कार्बन इंटेन्सिव्ह इव्हेंट असतो. लक्षात ठेवा. आणि हे सेलिब्रिटीज त्यांच्या मुलांचे 4-4 वेळा प्री वेडिंग करतात. त्यांनी तर तुम्हाला शिकवलंय, मजा करा, रंग उधळा. सगळ्यात आधी तर त्यांनी खूप जबरदस्त कन्झम्पशन आणि एमिशन केलं आणि तुम्हाला पण शिकवलं. सामान्यांच्या स्वप्नात पण अशाच गोष्टी येतात की मला पण अशा प्रकारचं लग्न करायचंय. तुम्ही एकदा वाचून बघा की जेवढी ही डेस्टिनेशन वेडिंग्स होतात, वेडिंग तर ठीक आहे पण डेस्टिनेशनचं काय झालं? गुगल करा, अंगावर शहारे येतील. डेस्टिनेशन वेडिंगमध्ये वेडिंग तर ठीक आहे पण डेस्टिनेशनचं काय झालंय हे वाचा एकदा. सगळी डेस्टिनेशन उद्ध्वस्त झाली आहे जिथे डेस्टिनेशन वेडिंग होतं. हे सगळ्या सेलिब्रिटीजनी खाऊन टाकलंय आणि यांना बघून नंतर सामान्यांनी सुद्धा.
सर, आजपासून 4 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे. साऊथ आफ्रिकेचे गुप्ता ब्रदर्स जे आहेत, ते ओलीला आले होते त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी. तर त्यांनी 200 करोड लग्नावर खर्च केले आणि त्या 200 करोडच्या लग्नासाठी त्यांनी 24,000 किलो कचरा सोडून गेले तिथे ओलीमध्ये. माझ्या अगदी डोक्यात हेच उदाहरण होतं, मी सांगणारच होतो. आणि त्यानंतर तिथल्या स्थानिकांनी कदाचित त्यावर कारवाई पण करायचा प्रयत्न केला. खरं, काहीतरी खरं. झालं होतं. ती गोष्ट थोडी पुढे पण गेली होती. हे भोगाचे नवनवीन प्रतिमान स्थापित करतात, एकापेक्षा एक. आणि सामान्य माणूस त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जातो. हे म्हणतात, बघा, आम्ही खूप सारं डिस्ट्रक्शन करून दाखवलंय, आता तुम्ही पण असंच काहीतरी करा. तुम्ही लोक जे इथे बसले आहात ना, तुमचं कार्बन एमिशन फार नाहीये. तुमची ही चूक नाही की तुम्ही खूप सारं कन्झम्पशन करता. तुम्ही जेवढे इथे बसला आहात तिथपासून इथपर्यंत आपलं कोणाचंच अनसस्टेनेबल कार्बन एमिशन नाहीये. आपली चूक, आपली भूल, आपला गुन्हा इथं नाही की आपण स्वतः उत्सर्जन करत आहोत. माहिती आहे आपला गुन्हा काय आहे? आपला गुन्हा हा आहे की आपण त्यांना सपोर्ट करत आहोत जे उत्सर्जन करतायत. आपण एमिशन नाही करत, पण आपण त्यांना सपोर्ट करतोय जे एमिशन करतायत. ज्या दिवशी तुम्हाला ती पूर्ण स्लाईड दाखवली होती ना, क्लायमेट चेंज थांबवायचं असेल तर सगळ्यात प्रभावी मार्ग कोणता? त्यात काय आलं होतं सगळ्यात वर? की बाबा जेवढी मुलं जन्माला येतात त्यापेक्षा एक मूल कमी जन्माला घाला. हे नव्हतं म्हटलं की चाइल्डलेस जगा, फक्त एक कमी करा. गूगल करा. ज्यांना तुम्ही सेलिब्रिटीज म्हणता त्यांचे ॲव्हरेज नंबर ऑफ किड्स किती असतात? सामान्य माणसापेक्षा खूप जास्त. आणि त्यामध्ये सुद्धा असे काही आहेत की जे स्वतः आठाट आहेत आणि दुसऱ्याला पण प्रोत्साहित करीत आहात. तुम्ही पण असंच करा. जर ग्रहाला वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग हा आहे की एक मूल कमी जन्माला घाला, तर सेलिब्रिटी हे सर्वात मोठे गुन्हेगार ठरतात. कारण सर्वाधिक मुलं तर हेच जन्माला घालतात. का? त्यांना 6 होतील, 8 होतील, त्यांना काही फरक पडत नाही. ते सर्वांसमोर उदाहरण बनून उभे राहतात. 6-8 मुलं तर असतात जी मोजली गेलेली असतात. आणि मग हळूहळू 5-10 वर्षांनी अजून 1-2 बाहेर येतात की ज्याला मोजलंही नव्हतं. अरे यालाही मोजा. तुमचा गुन्हा हा आहे की तुम्ही मूर्खानं डोक्यावर बसवलंय. आणि हा गुन्हा एवढ्याने कमी होणार नाही की तुम्ही इस्त्री करायचं बंद करा. पूर्ण कुरुक्षेत्र यासाठीच होतं. गीतेचा संपूर्ण प्रयत्न श्रीकृष्णाला यासाठीच करावा लागला की कुठलाही मूर्ख इथे बसू नये. कोण? दुर्योधन. एवढं मोठं युद्ध यासाठी घडवावं लागलं की एक माणूस इथं बसू नये, जो बसायला नाही पाहिजे. आणि आपण एक नव्हे तर लाखो दुर्योधनांना इथं बसवलेलं आहे. ज्याला आपण इथे बसवलंय तोच दुर्योधन आहे. दुर्योधन सोडला तर आपण कोणालाच बसवत नाही. सर, अजून एक तथ्य जे मला काही दिवसांपूर्वीच कळलंय की वायू प्रदूषणाच्या बाबतीत असं आढळलं की जगातल्या 100 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 99 जी आहेत ते आशियामध्ये आहेत आणि त्या 99 पैकी 83 भारतात आहेत. बाळांनो, वाजवा टाळ्या. हे आपलं मन प्रसन्न झालं. अगदी एकाने तरी बोलून दाखवलं. कोणाचा फॅन आहेस भाई? कोणत्या सेलिब्रिटीचा? 100 99 जगातील सगळ्यात प्रदूषित शहरं भारतात आहेत. आशियामध्ये एशियामध्ये आहे. आणि 83 आणि भारतात. 99 पैकी 83 भारतात भारतात आहेत. आणि टॉप 10 मधले 9 ते पण भारतातच ते आहेत. पण भारतातच आहेत. आणि तुमचे ते बहुतेक सेलिब्रिटी ज्यांना तुम्ही पूजता त्यांना भारतात कमीत कमी वेळ घालवायचा असतो. अनेकांकडे परदेशात भव्य दिव्य मॅन्शन्स आहेत. ते तिथेच पडलेले असतात. ते थोडेच भारतासारख्या घाणेरड्या आणि प्रदूषित आणि गर्दीने भरलेल्या देशात आपल्यासोबत राहणार आहेत. कोणती मूवी होती?
काहीसं असं होतं की तो आपल्या खिडकीत उभा राहून पाहत असतो बाहेर. तर बाहेर ते डायनामाइटने विस्फोट करून लाईन टाकत असतात ते. जुनी मूव्ही आहे, इंग्लिश, ब्लॅक अँड व्हाईट. तर त्यामध्ये जेव्हा डायनामाइट लावतात तेव्हा खूप लोक मरत असतात. तर तिथे एक रेल लाईन टाकण्यासाठी डायनामाइट लावून ब्लास्ट करत असतात, मग पुढे जातात. तिथे असं होतं की दिवसाच्या हिशोबाने मजूर मरत असतात. तर त्यात एक महिला पात्र आहे जे येतं आणि विचारते की हे इतके सगळे मरतायत, डज दॅट नॉट बॉदर यू? तो उभा आहे, खिडकीतून बाहेर बघतोय असं सिगार ओढत, आणि मग असा घेतो एक कश. शिंडलर्स लिस्ट. शिंडलर्स लिस्टमध्ये ट्रेन कुठून येईल यार? आणि मी सांगितलं ना, ब्लॅक अँड व्हाईट होती फिल्म. तो असं करून बोलतो, पिग्स आर देअर टू बी स्लॉटर्ड. हा एक मोठा माणूस आहे, हा एक मोठा उद्योगपती आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे. त्याच्या मालकीच्या काय आहेत? रेल लाईन्स आहेत, रेल्वेज आहेत. US मध्ये रेल्वे प्रायव्हेटाईज असतात, प्रायव्हेट ओनरशिप असते. तो टाकतोय रेल्वे लाईन. मग ती त्याला इथे येऊन सांगते की इतके सगळे मरतायत इथे. तर तो म्हणतो, पिग्स एक्झिस्ट टू बी स्लॉटर्ड. एका सेलिब्रिटीच्या नजरेत सामान्य माणूस हा असतो, पिग्स. ते आहेत कशासाठी? मरण्यासाठी. मरू द्या त्यांना. मरून गेले तरी काय फरक पडतो? त्यांच्या जगण्याची काय किंमत आहे? मरू दे त्यांना. त्यांच्या नजरेत तुम्ही पिग्स आहात, तुमच्या नजरेत ते देवता आहेत. हे आहे समीकरण. आणखी काही? तुम्ही त्याला पहा आणि विचार करा की आपण त्याच्यासाठी काय सोडणार आहोत. 1 डिग्री वाढलंय तर आपण त्याची गोष्ट करतो. 4-5 डिग्रीमध्ये काय करणार आहोत आपण? असं कुचूकुचू करून काय होणार आहे? काय सोडून चाललो आहोत आपण त्यांच्यासाठी? तू तिथे का बसला होतास? तुला पनिशमेंट मिळेल आता. ये इकडे, ये. काय पनिशमेंट पाहिजे तुला? कोणासोबत आलायस? कोणाच्या सोबत आलायस? कोण? तुम्ही असे मागे का बसलात? आवाज तर केला नाही यांनी. आवाज ऐकला? पुढच्या वेळी येशील ना तेव्हा इथे समोर बसायचं. ठीक आहे? काय नाव आहे तुझं? अद्वैतसाठी आता काहीतरी करावंच लागेल, है ना? पुढच्या वेळेला मम्मीला काय सांगशील तू? इथे बसायचंय. ठीक आहे? चल.